राम राम बाबा. आज आपल्याला उशिरा बुकिंग आली बरं का. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, ट्रिप टाकली, ट्रिप टाकून ट्रिप चालू केली, ट्रिप चालू करून लगेच निघालो बरं का. जाता जाता तुम्हाला माहिती आहे पुण्याची ट्रॅफिक आणि पुण्याचा पाऊस काय जायना झालाय बरं का. आता काय करावं, मस्तपैकी लागलो आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो की टोल व्हील क्रॉस केला आणि टोल क्रॉस करून लगे आम्ही पोहोचलो बरं का घाटात बघतोय तर का 20-25 मिनिटं आम्हाला तिथंच गेलं की एवढं जाम का नाही. शुक्रवार शनिवार भरपूर जाम लागणार तिथं. आता काय सांगायचं, मुंबईला जायचं म्हणलं की जाम तर लागणार आहे. तिथून 20-25 मिनिट थांबलं की आम्ही एक्सप्रेस हायवे सोडला धाड दिशेने आणि मला जायचं होतं उल्हासनगरला. एक्सप्रेस हायवे सोडलं की तुम्हाला माहिती आहे तळोजा मार्गे MIDC मार्ग आपल्याला जावं लागते. धाड दिशेने आम्ही सिग्नलहून लेफ्ट घेतलं आणि लेफ्ट घेऊन लगेच आम्ही तासाभरात आम्ही उल्हासनगरला पोचलो. OTP टाकून इंड केली, कस्टमरकडून बिल घेतलं आणि बिल घेऊन लगे आम्ही तिथंच थांबलो. आणि रात्री आपल्याला यायला उशीर झाला आहे आणि घाटामध्ये एवढं जाम होतं का नाही तुम्हाला काय सांगू नका. आता तासभराचं जाम येता आलो की ओल्ड हायवे ना आपलं लोणावळ्याच्या गावातून चला म्हणलं, कारण तासाभराचं ट्रॅफिक आपलं वाचलं. बरोबर आहे का नाही. ही आपली पुण्याची गाडी लेट पण थेट. हे बाबूभाई का स्टाईल आहे. हां.